विचारधारांच्या वादळांनी वेढलेलं जेएनयू, एखाद्या घटनेच्या पडसादाचं केंद्रबिंदू बनणारं जेएनयू, समता, स्वातंत्र्य, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता या संकल्पनांच्या अर्थ अन्वयार्थासाठी लढणारं झगडणारं जेएनयू. त्या जेएनयू सध्या विद्यार्थी निवडणुकांचा ज्वर चढलाय. डर के रहो, गब्बर ना जाए. ये गब्बर नहीं है, बब्बर शेरनी जो आएगी इस बार. अब आपकी उल्टी गुनी सुनती शुरू हो गई है. अब गुजरात मॉडल नहीं, ऊना मॉडल चलेगा. ऊना मॉडल 10 में चलेगा. ये इनका वही रिकॉर्ड है. ये लाल चेहरे में छुपे हुए लालची लोग हैं. महाविद्यालयीन निवडणुका अर्थात कॉलेज इलेक्शन्स हा खरं तर सगळ्या तरुणाईच्या आकर्षणाचा भाग. महाराष्ट्रात हे चित्र आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही, पण राजधानी दिल्लीमध्ये सध्या या स्टुडंट इलेक्शनचा फीवर जो आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. जेएनयू आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट इलेक्शनचं हे वारं जोरदार वाहत आहे. विशेषतः जेएनयूमध्ये जो देशद्रोही घोषणांचा एपिसोड घडला त्यानंतर या इलेक्शनकडे सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. जेएनयूच्या याच भिंती आता प्रचाराचा शस्त्र बनल्यात. विविध संघटनांनी प्रचाराचा दारुगोळाही भरगच्च भरून ठेवलाय. जब आप गाय के नाम पर कत्ल करते हैं, जब आप कश्मीर में लोगों को पैलेट और बुलेट से भूनते हैं, जब आप दरार का गढ़ बनाते हैं, जब आप देश को रामजादे और आरामजादे के नाम पर बांटते हैं, तब आप देश में दरार पैदा करते हैं. आज अगर यहाँ पे मैं दहाड़ रही हूँ तो वजह सौरभ शर्मा है, जिसने जो 40 सालों में तुम नक्सली न कर पाए वो 1 साल में करके दिखाया है. जेएनयू आणि कन्हैया कुमार हे दोन शब्द सध्या संपूर्ण देशभरामध्ये परवलीचे शब्द बनलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे कन्हैयाची संघटना AISF ही मात्र या निवडणुकीत थेटपणे सहभागी होत नाहीये. त्यांनी SFI आणि आयसा या दोन ज्या महत्त्वाच्या डाव्या संघटना आहेत त्यांनाच पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. खरं तर AISFचं जेएनयूमध्ये फार मोठं कॅडर नाही आहे. मागच्या वेळी केवळ भाषण कलेच्या जोरावरती कन्हैया अध्यक्ष म्हणून निवडून आलेला होता. मात्र यावेळी ABVPचं जे आव्हान आहे त्याला कुठेतरी थोपवण्यासाठी या सगळ्या डाव्या संघटना ज्या खरं तर इतक्या वर्षानुवर्षे आपसातच लढत असतात त्या पहिल्यांदाच एकत्र झालेल्या आहेत. आणि त्यामुळंच ही लेफ्ट युनिटी ही यंदाच्या जेएनयूच्या इलेक्शनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. डावे, ABVP आणि काँग्रेसची NSUI अशा 3 प्रमुख विचारधारा निवडणुकांच्या आखाड्यात आहेत. आणि अर्थात निवडणुकांच्या अग्रभागी मुद्दा आहे तो म्हणजे 9 फेब्रुवारीला झालेल्या देशविरोधी घोषणांचा. आईन हिंदुस्तान का मंजूर नहीं, मंजूर नहीं. आईन हिंदुस्तान का मंजूर नहीं, मंजूर नहीं. Go India, go back, 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 go India, go freedom, we want freedom, we want freedom, we want freedom, we want freedom. यह कोई आइडियोलॉजिकल अलायंस नहीं है जो कुछ लोग कहने की कोशिश करते हैं कि राइट वर्सेस लेफ्ट की. ये कुछ नहीं है. यह अपनी जो गलतियां थी, जो कुकृत्य इन्होंने 9 तारीख को किया है, फिर 20 अगस्त को जो कुकृत्य किया है उसको छुपाने के लिए कि किसी तरह के नंबर में हम अगर किसी से आगे निकल जाएंगे तो हम यह कहने में समर्थ होंगे कि हमने सही किया था, हम सही थे. लेकिन यह अपने कुकृत्यों को छुपाने का एक बहुत ही गंदा प्रपंच है, उसके अलावा कुछ नहीं है. अभाविप म्हणजे भाजप जेएनयू बंद करण्याच्या विचारात आहे. म्हणूनच अभाविपच्या शटडाऊन जेएनयू या मोहिमेला स्टँड अप जेएनयू न उत्तर द्या अशी हाक डाव्या संघटनांनी दिली आहे. ABVP का अतिक्रमण हमारे लिए चैलेंज नहीं है. ये तो आइडियोलॉजिकल वार है, केवल इस कैंपस में नहीं लड़ना है. इस कैंपस में तो हम लोग लड़ते ही ABVP से. सवाल है उस आइडियोलॉजी को वाकई में खदेड़ने की, इस देश में एक बड़ा मैसेज देने की. जो 2017 में यूपी चुनाव होने वाला है उसमें, जो 2019 में देश में चुनाव होगा उसमें एक बड़ा मैसेज देने की. साथ ही साथ इस कैंपस में तमाम ऐसे मुद्दे हैं सोशल जस्टिस के, जेंडर जस्टिस के, इस कैंपस को इंक्लूसिव बनाने के, बेहतर बनाने के, उन सब मुद्दों को भी हमको आगे बढ़ाते हुए ले जाना है. दिल्लीच्या कॉलेज विश्वामध्ये जेएनयू आणि DU अर्थात दिल्ली युनिव्हर्सिटी असे 2 वेगळे प्रवाह आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ABVPचं वर्चस्व आहे, तर जेएनयू हा पहिल्यापासून डाव्यांचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. 1971 साली जेव्हा या जेएनयूची स्थापना झाली तेव्हापासूनच इथलं डाव्या वर्चस्वाला कधीही धक्का लावता आलेला नाही आहे. मागच्या वेळी पहिल्यांदाच ABVPचा एक विद्यार्थी सेंट्रल पॅनलवरती निवडून गेला होता आणि त्यानंतर ABVP आता जेएनयूमध्ये शिरकाव करते की काय अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली. जेएनयू निवडणुकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आयसा या डाव्या संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यावरचा बलात्काराचा आरोप.
JNU कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. म्हणून अभाविपनं मुलींची मतं मिळवण्यासाठी जान्हवी ओझा या बिहारच्या तरुणीला उमेदवारी दिली आहे. ये रेपिस्ट ऐसा और रेपिस्ट SFI जिसके मुंह से आवाज तक नहीं निकलती. जब कैंपस के बाहर रेप हो तो निर्भया और कैंपस में रेप हो तो कुछ ना हुआ. उल्लू बनाते रहे तुम लोग JNU पॉपुलेशन को. तुम नक्सलियों ने सिर्फ उल्लू बनाया है. ये ऐसा SFI आज गठजोड़ बना के खड़ी है. मैं पूछती हूँ, पिछले साल मैंने नारा शायद सुना था, आई SFI ऐसा को मार भगाई. कहाँ है SFI और कहाँ है ऐसा? शर्म आनी चाहिए तुम्हें. पर मैं एक और आवाज बन के यहाँ खड़ी हूँ और वो आवाज है यहाँ आए स्टूडेंट्स की जो 9 फरवरी का जवाब 9 सितंबर को देने के लिए बेताब है. बापसा अर्थात बिरसा फुले आंबेडकर ही संघटना ही JNU जम बसवते. यात बहुसंख्य मुलं ही मराठी आहेत. मूळचा नागपूरचा असलेला राहुल सोनपिंपळे हा बापसाकडून अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. मला मराठी किंवा हा जो बॅकग्राऊंड आहे मला तितका माझ्या मनाशी तितका झोपलेला नाही जितका माझा बॅकग्राऊंड जो मला वाटतं की ज्या कम्युनिटीमधून मी येतो त्या कम्युनिटीचं बॅकग्राऊंड आहे मला. कुठून? मी म्हणजे एक दलित कम्युनिटी जी आहे एक आंबेडकर चळवळ आहे त्यामधून माझ्या तुझं प्राथमिक शिक्षण वगैरे कुठलं? माझे प्राथमिक शिक्षण गाव कुठलं? मी नागपूरचे धम्मीतम करून एक झोपडपट्टी आहे नॉर्थ नागपूरला. त्यामध्ये तिकडं माझं घर आहे. माझी आई राहते आता. माझी आई म्हणजे कन्स्ट्रक्शन लेबर होती. वडील माझे जे होते ते म्हणजे रिक्षा चालक होते. काँग्रेसची NSUI संघटना ही रिंगणात आहे. देशविरोधी घोषणाबाजीच्या वेळेस स्वतः राहुल गांधी कॅम्पसमध्ये येऊन डाव्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. मग आता डाव्यांच्या विरोधात निवडणूक का लढवायची यावर NSUIच्या उमेदवाराचं उत्तर महत्त्वाचं आहे. SFI की जो दोगली राजनीति है, पहले CPM हमारे साथ में गठबंधन बनाती वेस्ट बंगाल में, यहाँ पर कहते हैं कि नहीं नहीं कॉमरेड आप हमारे साथ नहीं है. तो जो दोहरी राजनीति ऐसा SFI की है उनको हमें एक्सपोज करना है और बुद्ध का जो रास्ता है, मध्यम मार्ग का जो रास्ता है और वही हमारे राष्ट्र का रास्ता है. हमें बीच का रास्ता लेना है. हमें किसी भी रेडिकल लाइन पर ना जाते हुए बातें रखनी है अपनी, लेकिन जो भारत के टुकड़े होंगे ये हमें बिल्कुल बर्दाश्त नहीं होगा. JNUच्या विद्यार्थी अध्यक्षपदाची ही निवडणूक पार पडते तरी कशी, त्याची ही एक रंजक पद्धती आहे. प्रेसिडेन्शियल डिबेट अर्थात अमेरिकन निवडणुकीच्या धर्तीवर होणाऱ्या या डिबेट परंपरेचा JNUतल्या प्रत्येकाला अभिमान आहे. डिबेटच्या दिवशी JNUतला हा प्रसिद्ध गंगा ढाबा डफ आणि घोषणांनी दणाणून जातो. प्रत्येक उमेदवार आपल्या संघटनेची विचारधारा विद्यार्थ्यांपुढे मांडतो. नंतर जमलेले विद्यार्थी प्रत्येक उमेदवाराला प्रश्न विचारतात आणि शेवटी सगळ्या उमेदवारांमध्ये एक डिबेट रंगते. हीच डिबेट निवडणुकीचा चेहरा मोहरा ठरवते. ये शट डाउन JNU के नमूने यूथ फॉर इक्वलिटी की सवारी चल के आते हैं मंडल 2 पे. और उस समय भी हम लोग ओबीसी रिजर्वेशन को करेक्टली इंप्लीमेंट कराते हैं. यह है JNU. नारे आपने लगाए थे JNU में नहीं. जेल आप गए थे JNU नहीं. और बेल पर आप आए हैं JNU नहीं. तो अपने आप को JNU कहना बंद कीजिए. यहाँ पर लोकतांत्रिक आवाज है जो वहां ताली बजा रही है मेरे लिए. कन्हैया कुमार सारखा फरडा वक्ता याच संस्कृतीतून जन्माला आला. डफांचा कडकडाट आणि पल्लेदार भाषणानं त्यांनी JNUवर गारूड केलं आणि JNUच्या विद्यार्थी संघटनेचा तो अध्यक्षही बनला. 9 सप्टेंबरला JNUतल्या निवडणुकीचा निकाल आहे. मात्र 9 फेब्रुवारीला झालेल्या देशविरोधी घोषणांचे पडसाद या निवडणुकीवर पडतात की नाही याकडे देशाचं लक्ष आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.